नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेत आहोत, सर्व मराठी मीडियमच्या मुलांचा. आणि या तासाला आपण विज्ञानाची 13 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच झालेला हा जो काही पेपर आहे, ह्या बोर्ड पेपरची आन्सर शीट उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. त्याचबरोबर आपण जे काही यापूर्वी IMP प्रश्न दिलेले होते, काही बोर्ड प्रश्नपत्रिकांचा संच आपल्याला उपलब्ध करून दिलेला होता. त्याच पद्धतीने तसेच प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने आलेले आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आपल्याला यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील, पुढं होणाऱ्या इतिहास भूगोलचे IMP प्रश्न हवे असतील, तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिलेली आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. या सूचना आपण यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा वाचलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला अ भाग बघा. योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत. पहिली रिकामी जागा. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. ब हा पर्याय बरोबर पाहिजे. तुम्ही जर ब लिहिलं असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. त्यानंतर दुसरं, एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात. क हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरं, वटवाघुळाचा समावेश सस्तन वर्गात होतो. ड पर्याय. चार, महाराष्ट्रातील कोयना येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. ब भाग कोयना. त्यानंतर 5वं, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. ब पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही 5ही पर्याय व्यवस्थित लिहिले असतील तर या प्रश्नाला तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील. ब भाग बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. बघा ते द्विविभाजन, बहुविभाजन दिलेलेच आहेत. आणि तिसरा प्रकार आहे अलैंगिक प्रजननाचा, तो आहे कलिकायन. जर तुम्ही तो शब्द अचूक लिहिला असेल तर त्याला 1 गुण मिळेल. पुढचं, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात? त्याचं उत्तर आहे 22 मे. 3. ओळखा पाहू मी कोण? स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी, ती आहे डॉली. 4. रेणुसूत्र लिहा. ॲसिटिक आम्ल CH3COOH हे त्याचं रेणुसूत्र आहे. त्यानंतर 5वं, चुकीबरोबर ते लिहा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात, हे विधान चूक आहे. प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2. 4 गुणांसाठी. 1. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. 2.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. 3. आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. तिघांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. त्याला तुम्हाला 4 गुण मिळतील. याचं उत्तर आपल्याला हवं असेल तर आपल्या चॅनलची विज्ञानाची प्लेलिस्ट पहा. ब भाग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. पहिलं, कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. बघा त्याची व्याख्या. वनस्पती व प्राणी यांना मृत होऊन किती काळ लोटला हे ठरवण्याच्या पद्धतीला कार्बनी वयमापन म्हणतात. त्याचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी. दुसरं, तक्ता पूर्ण करा. प्रथिने आणि अवयवांची नावं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं आहे प्रथिने आहे ऑक्सिन, त्याचा अवयव आहे हाडे. दुसरं आहे इन्शुलिन, त्याचं अवयवाचं नाव आहे स्वादुपिंड. 2. खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा तो परिच्छेद. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? या अ आणि ब च्या प्रश्नांची उत्तरं लिहा. पहिला अ आहे भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल? तर त्याचं उत्तर नाकतोड्यांची संख्या वाढेल, कारण की नाकतोड्यांना खाणारे बेडकंच राहणार नाहीत आणि मग त्यांची संख्या अतिरिक्त होऊन ते भाताचं पीक संपवतील आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होईल. कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल? त्यानंतर बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे नाकतोडे वाढतील, त्याचबरोबर सापसुद्धा त्या ठिकाणी वाढतील. पुढचा प्रश्न 4. जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे लिहा. त्याचा पहिला फायदा आहे प्रदूषणमुक्त. जलविद्युत ही प्रदूषणमुक्त असते आणि दुसरा तो शाश्वत स्रोत असतो. 5. खाली काही आपत्तीची चित्रे दिली आहेत. त्यानुसार समजा तुमच्यावर आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? बघा, पहिली आपत्ती आहे गॅस गळती आणि त्याच्यानंतर तुमचं व्यवस्थापन कसं असेल ते म्हणजे सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवेन, इलेक्ट्रिक स्विच बंद करेल आणि गॅस एजन्सीला पटकन कळवेल. त्यानंतर दुसरी आकृती ब, ती आहे पूर. पावसाचं प्रमाण वाढल्यावर पूर येईल आणि त्यामुळे पुरात वीज कनेक्शन कट होऊ शकतं किंवा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी वीज पुरवठा पटकन बंद करेल आणि उंचावर जाऊन आसरा घेईल. जाताना सोबत जीवनावश्यक ज्या काही वस्तू असतील नेण्यासारख्या तेवढ्या नेईल, उदाहरणार्थ पाणी आणि गरजेच्या वस्तू. अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल किंवा करावं लागेल. प्रश्न 3 बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5. 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, लॅमार्क वाद सिद्धांत लिहून तो 2 उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. त्याची 2 उदाहरणं आहेत. जिराफाची मान ही उंच उंच होत आहे कारण की जिराफ आजही झाडावरची पानंच खातो आणि त्याच्यामुळे त्याची मान उंच होत असते. त्याचबरोबर दुसरा, लोहाराचा खांदा हा अधिक मजबूत होत आहे
कारण की लोहाराचा खांदा त्याच्या कामामुळे तो मजबूत झालेला आहे आणि ते काम करत असल्यामुळे अजूनही लोहाराचा खांदा मजबूत मानला जातो. दुसरं, सूत्री विभाजन कोणत्या पेशींमध्ये घडून येते आणि त्याचे प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या लिहा. बघा त्या 4 पायऱ्या: पूर्वावस्था, मध्यावस्था, पच्छावस्था आणि अंत्यावस्था. तिसरं, खालील धोक्यात आलेल्या प्रजातींचे 2-2 उदाहरणे लिहा. संकटग्रस्त प्रजाती. ते आहेत लामन हेल्ड वानर आणि तनमोर. दुर्मिळ प्रजाती आहेत रेड पांडा आणि कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजाती आहे पट्टेदार वाघ आणि गिरचे सिंह. पुढचं 6वं, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? ते आहे कोळसा. आणि या विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या समस्या कोणत्या? पहिली समस्या आहे हवेचं प्रदूषण आणि दुसरी आहे ज्वलनानंतर कोळशाची जी काही राख उरते ती आरोग्यास घातक ठरते. यांचं स्पष्टीकरण करायचे व्यवस्थित. 3-3 गुणांचे हे प्रश्न आहेत. शॉर्टमध्ये या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अशाच पद्धतीचं उत्तर लिहिलं असेल तर अचूक असे मार्क्स द्यायचे आहेत. 5वं बघा, खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा. अमिबा, जेलीफिश आणि बकरी हे 3 प्रकार आहेत. चित्र दिलेली आहेत. पुढचं आहे उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इन्फॅन्ट डिंक, त्याच्यापासून उच्च प्रतीचा कागद तयार केला जातो. आईस्क्रीम घट्ट करण्यासाठी त्याचा वापर करतात. टूथपेस्टमध्ये त्याचा वापर करतात. सौंदर्य प्रसाधनांमध्ये तो वापरतात. खते आणि कीटकनाशकांमध्ये वापरतात. त्याचबरोबर रंगामध्ये सुद्धा इथेन डिंक वापरला जातो. त्यानंतर 6वं, कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? कीडनाशक करताना तो विषारी पदार्थ आपल्या नाकातोंडात जाऊ नये म्हणून मास्क लावू. त्याचबरोबर हातांना आपल्या स्किनला इजा होऊ नये म्हणून हातमोज्यांचा वापर करू. त्याचबरोबर डोळ्याला इजा होऊ नये यासाठी चष्मा वापरावा. त्यानंतर पुढचं 7वं, प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्यांची नावं लिहा. ती साहित्य बघा: बँडेज, कापूस, लिक्विड, चिकटपट्टी, कात्री आणि थर्मामीटर. प्रश्न 4, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 1, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक. त्याच्यातला पहिला घटक आहे शिक्षण, दुसरा व्यसनाधीनता, तिसरा पाणी व स्वच्छता, चौथा आर्थिक स्थिती, 5वा आरोग्य सेवा आणि 6वा सामाजिक परिस्थिती. पुढचं, तुम्ही काय कराल आणि का? बघा विधान दिलंय, 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. त्यावेळेस तुम्ही काय करणार? तर मी त्यावेळेस त्याच्याशी संवाद साधेल. त्याला अभ्यासामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करेल. त्याला प्रोत्साहन देईल. गरजेनुसार आवश्यक झोप आणि विश्रांती त्याला घ्यायला लावेल. त्याचबरोबर मनाचा ताण कमी होण्यासाठी संगीत किंवा त्याचे आवडते जे काही गेम्स वगैरे असतील ते त्याला थोडा वेळ खेळायला सांगेल. पुढचं, खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा ते आकृती. ही आकृती आहे मानवी पुरुष प्रजनन संस्थेची. तिच्यावर आधारित पहिला प्रश्न, आकृतीमध्ये दर्शवलेल्या प्रजनन संस्थेचे नाव काय? तर ते नाव आहे मानवी पुरुष प्रजनन संस्था. दुसरं आहे, या प्रजनन संस्थेतील 2 ग्रंथींची नावे लिहा. पहिली ग्रंथी आहे पुरस्र ग्रंथी
आणि दुसरे काऊपर्स ग्रंथी. तिसरं, या प्रजनन संस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. त्या नलिकेचं नाव आहे शुक्रवाहिनी नलिका. दुसरं, एका शुक्राणूची लांबी किती असते? तर ती लांबी असते 60 मायक्रोमीटर. पाचवं, वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? ते होते टेस्टोस्टेरॉन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. किती मार्क्स मिळाले ते एक मला काउंट करून सांगा. आणि यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा तेही सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.